दादांनीच उभं राहावं इथून हा? इथून उभं राहावं का मग स्वतः राहू द्या ना अजितदादांनी, मग बघू कसे दादांनीच उभं राहावं इथून हा? इथून उभं राहावं का मग स्वतः राहू द्या ना अजितदादांनी, मग बघू कसे अजित पवार हरवू शकत नाही अजित पवार कसे हरू शकतात? अजित पवार काय स्वतः उभे थोडे राहणार आहे? आढळराव दादा जसे अमोल कोल्हे निवडून आले ना, अजित दादा आढळराव गेले, कधी आढळराव? अजित दादांनीच उभं राहावं इथून हा? इथून उभं राहावं का मग स्वतः राहू द्या ना अजितदादांनी, मग बघू कसे अमोल कोल्हे यांना खासदारकी मी दिली आहे, त्याला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलंय, त्यांना खाजगीत सांगा कधीतरी. मधल्या काळामध्ये 6ही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्या ठिकाणी दिलेला उमेदवार निवडूनच आणून दाखवतो असं म्हणत अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच अशी भाषा वापरली होती. त्यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला तर लगावलाच, मात्र एका सर्व्हेदरम्यान एका सर्वसामान्य शेतकऱ्याला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा थेट अजितदादांनी शिरूरमधून निवडणूक लढवून दाखवावी, मग ते कसे निवडून येतात ते बघू, असा प्रतिसवाल एका सामान्य शेतकऱ्यानं थेट अजितदादा पवार यांनाच विचारलाय. अमोल कोल्हे यांची शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा किल्ले शिवनेरीपासून सुरू झाली आहे. या दरम्यान झालेल्या सभेत जयंत पाटलांनी देखील अजित पवारांना खोचक टोला हाणलाय. आज काही लोक अमोल कोल्हे यांना पाडण्याची भाषा करीत आहेत. ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोहोचवण्याचं काम अमोल कोल्हे यांनी केलं, त्यांचा पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही, असा इशारा जयंत पाटलांनी अजित पवार यांना दिलाय. आणि एका सर्वे दरम्यान एका शेतकऱ्यानं देखील अजित पवारांना इशारा दिलाय किंवा चॅलेंज दिलंय की अजित पवारांनी स्वतः शिरूरमधून अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून दाखवावी, ते कसे निवडून येतात ते बघूच.